सर्वात आधी तर मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. थोडंसं उशीरच झालं बरं का मला तुमच्यापर्यंत तिळगुळ पोहोचवण्यासाठी. लेट पण थेट तुमच्यापर्यंत मी तिळगुळ पोहोचवलेला आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळाचे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत. इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेत. कढई गरम झाल्याच्या नंतर कढईमध्ये तीळ टाकले आणि मस्त खरपूस होईपर्यंत त्याला भाजून घेतले. मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला तीळ भाजायचे आहेत आणि तीळ भाजले ना तर चटचट असा आवाज येतो आणि तीळ एकदम हलके होतात. अशा वेळेस समजून जायचं की आपले तीळ व्यवस्थित असे भाजले गेलेत. 1 वाटी शेंगदाणे देखील भाजून घेतले आणि भाजल्यानंतर त्याच्यावरचं सगळं टरकलं काढून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये मी तूप टाकलं आहे आणि त्यानंतर चिरून घेतलेला गूळ. गुळाचा आपल्याला पाक नाही करायचा, तर नुसतं गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. जराही याचा पाक कडक झाला ना तर लाडू प्रचंड कडक होतात, दाताने तुटत देखील नाहीत. त्याकरता नुसता गूळ वितळवून घ्यायचा आणि वितळवून घेतलेला गूळ तिळामध्ये टाकून द्यायचा. तसेच जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले ना त्याचं टरकलं मी काढून घेतले आणि ते पण याच्यामध्ये टाकून दिले. हाताला सोसेल इतपत मिश्रण थंड झालं की आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि लगेचच लाडू तयार करायचे. तर छोट्या किंवा मोठ्या आकाराचे आपल्याला जसे आवडतील त्या पद्धतीने आपण लाडू तयार करून घ्यायचे. तर मस्त खुसखुशीत हे लाडू झालेले बरं का. जराही लाडू कडक नव्हते, अगदी तोंडात टाकल्याबरोबर विरघळत होता लाडू, इतका सॉफ्ट झालेला. तर मग पुन्हा एकदा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.